नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डायग्राम तयार केलेली आहे आधीच. मॅन ऑफ हाईट 2 meters walks at a uniform speed of 6 kilometers per hour away from a lamp post of 6 meters high. बघा, मोठं वाक्य आहे. मॅन ची हाईट सांगितलेली आहे 2 मीटर, इथं दाखवलेलं आहे MN हा मॅन आहे. तो युनिफॉर्म स्पीडनं ट्रॅव्हल होतोय. त्याचं ट्रॅव्हल होण्याचं स्पीड सांगितलंय 6 kilometers per hour फ्रॉम ए लॅम्प पोस्ट. हा AB म्हणजे लॅम्प पोस्ट आहे आणि याच्यापासून तो इकडं उजवीकडं अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट म्हटले, त्यामुळे तो इकडे येईल चालत. मग त्याचा चालण्याचा स्पीड दिलेला आहे 6 kilometers per hour. लॅम्प पोस्टची हाईट सांगितलेली आहे 6 मीटर. फाइंड द रेट ऍट विच लेंथ ऑफ हिज शॅडो इज इन्क्रीजिंग. आता याची सावली जी आहे, याची शॅडो ती हित आहे CN. तर तो जसा इकडे जाईल तसं या शॅडोची लेंथ काय व्हायला लागेल, वाढायला लागेल. तर ती कोणत्या रेटनं वाढेल असं त्यांनी विचारलेलं आहे. हे जे काही डायग्राम मध्ये आपण इथं जे काही दाखवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन करूया. AB म्हणजे लॅम्प पोस्ट आहे. त्यानंतर MN हे काय आहे, तो माणूस मॅन आहे तिथं. त्यानंतर CN ही त्या माणसाची शॅडो आहे. त्यांनी दिलेल्या टर्म्स काय काय आहेत बघा. तो माणूस B कडून इकडं चाललेला आहे C कडं. मग त्याचा चालण्याचा रेट दिलेला आहे, म्हणजेच तुम्हाला त्यांनी dy/dt दिलेलं आहे. ते किती सांगितलंय, 6 kilometers per hour. त्यानंतर ह्या बाकीचे न्यूमरिकल इन्फॉर्मेशन बघा कशा पद्धतीने आहे ते पण यांच्या पुढेच मांडून टाकू इथं, म्हणजे त्याचा विषय संपेल. लॅम्प पोस्टची हाईट सांगितलेली आहे 6 मीटर. माणसाची उंची सांगितलेली आहे 2 मीटर. त्यानंतर शॅडो जो आहे त्याला लिहिलेलं आहे X आणि त्यांनी विचारलेलं आहे की त्याची शॅडो जी आहे ती कोणत्या रेटनं वाढेल. हे सगळं त्यांनी या पद्धतीने विचारलेलं आहे. ही जर डायग्राम जर तुम्ही बघितली तर हा लॅम्प पोस्ट इथं परपेंडिक्युलर असणार आहे. माणूस सुद्धा सरळ उभा असणार आहे, ते सुद्धा परपेंडिक्युलर कन्सिडर करू शकताय. मग इथं जे दोन ट्रायंगल्स तयार होतील, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल MNC. हे दोन्ही सिमिलर असणार आहे. मग आता आपल्याला ज्या टर्म्स पाहिजेत, ज्या बाजू पाहिजे आहेत, ज्या साइड्स पाहिजे आहेत तेवढ्या फक्त त्याच्यामध्ये घ्यायच्या आपण. मग AB डिव्हायडेड बाय BC म्हणजे ही बाजू आणि ही बाजू असं जर मी घेतलं तर MN डिव्हायडेड बाय NC घ्यावं लागेल. असं येईल. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. AB सांगितलेलं आहे 6, BC सांगितलेलं आहे X प्लस Y. दिस इज इक्वल टू MN आहे 2 मीटर आणि NC ते आहे X. हे या पद्धतीने. आता हे किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून सोडवायला सुरुवात करायची आहे. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे dx/dt, हे लक्षात ठेवा. आता ह्याला सिम्प्लिफाय करून घेऊया. हे इकडे घेतोय 6x इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट x प्लस वाय. 2 ने इकडे डिवाइड करून घेतोय, आत मल्टिप्लाय करत बसण्यापेक्षा 3x इक्वल टू x प्लस वाय येणार. हे x इकडे आणून सबट्रॅक्ट करून टाकलं, 2x इक्वल टू वाय येणार. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह घेऊया. याची डेरिव्हेटिव्ह येणार 2 इंटू dx/dt इज इक्वल टू dy/dt हे असेल. तिने dy/dt दिले आणि dx/dt विचारले. मग dx/dt इक्वल टू
हे 2 इकडं पाठवा. 1/2 इंटू dy/dt. म्हणजे किती होणार? 1/2 इंटू 6 दॅट इज इक्वल टू 3 किलोमीटर पर आवर. म्हणजे शेवटी फक्त त्याचा आन्सर तेवढं व्यवस्थित लिहा. त्यांनी प्रश्न कसा विचारलाय ते बघा. तर शॅडोची लेंथ कोणत्या रेटनं इन्क्रीज होत आहे? देअरफोर लेंथ ऑफ हिज शॅडो is increasing at the rate of 3 किलोमीटर पर आवर. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. साधारणपणे प्रॉब्लेम तसाच आहे, थोडी किरकोळ चेंजेस आहेत बघा. ए मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर सांगितले. मॅनची हाईट 1.5 मीटर सांगितले. टुवर्ड्स ए लॅम्प पोस्ट ऑफ हाईट 4.5 मीटर. आणि आता तो मनुष्य जो आहे तो इकडून इकडं चाललेला आहे. टुवर्ड्स लॅम्प पोस्ट म्हणजे मगाशी याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये चाललेलं होतं. शिवाय लॅम्प पोस्टची हाईट सांगितलेली आहे 4.5 मीटर. या माणसाची उंची काहीतरी त्यांनी 1.5 मीटर सांगितलेली आहे. ऍट द रेट, त्याच्या जाण्याचा रेट इथं दिलेला आहे 3/4 मीटर पर सेकंड, म्हणजे dy/dt दिलेला आहे. फाइंड द रेट ऍट विच हिज शॅडो इज शॉर्टनिंग. मग आता ह्याच्यामध्ये काय होणार? त्याची जी सावली आहे त्याची लेंथ जी आहे ती कमी 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 होत जाणार. तेच म्हटले त्याने. त्याचा रेट काढा म्हटले, म्हणजे dx/dt काढायचा आहे. शिवाय टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग, त्याचाही रेट काढायचा. इथं टिप कुठं आहे? इथं आहे, पॉइंट सीच्या ठिकाणी. कुठून घ्यावं लागेल मग तुम्हाला? टोटल डिस्टन्स बी पासून सी पर्यंत घ्यावं लागेल. म्हणजे हे टिप हळूहळू इकडे येणार. त्यावेळेला डिस्टन्स घेताना बी पासून सी पर्यंतच घ्यावं लागेल. ते येणार वाय आणि एक्स दोन्ही मिळून घ्यावं लागेल. आणि त्याचा रेट म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावी लागेल. मग हे सगळं जे काही इथं लिहिलेलं आहे, डायग्राम तशीच आहे साधारणपणे. इथं ए बी म्हणजे लॅम्प पोस्ट आहे. त्याची हाईट सांगितलेली आहे 4.5 मीटर. एन हा तिथला माणूस आहे, ते सांगितलेलं आहे 1.5 मीटर. त्याच्यानंतर एक्स हे शॅडो आहे CN. आणि BN इक्वल टू पाय घेतलेला आहे. इट इज द डिस्टन्स ऑफ मॅन फ्रॉम लॅम्प पोस्ट. ही डायग्रॅम आणि हे डायग्रॅमच्या संदर्भात सगळ्या टर्म्स. आता परत एकदा इथं तेच दोन ट्रायंगल्स घ्यायचे आहेत आपल्याला. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल MNC. या पद्धतीनं आहे. म्हणजेच AB डिव्हायडेड बाय BC इज इक्वल टू MN डिव्हायडेड बाय NC. हे असं घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. AB ची व्हॅल्यू आहे 4.5. BC आहे x+y. बघून घ्या व्यवस्थित बरोबर आहे का नाही ते. त्यानंतर MN आहे 1.5. NC सांगितलेलं आहे x. आता याला सिम्प्लिफिकेशन करूया, मग बघूया त्याचं काय काय व्हॅल्यूज आपल्याला काढायचे आहेत त्या.
इथे जर साधारणपणे तुम्ही बघितलं तर 1.5 आणि 4.5, 15 त्रिक 45, तीनचा डायरेक्ट भागला गेलीत. मग ह्या तीन न इकडं मल्टिप्लाय करा म्हणजे येणार 3x. एक्स प्लस वाय ने इकडं मल्टिप्लाय करा म्हणजे येणार एक्स प्लस वाय. मग हे किती होते, 2x इज इक्वल टू वाय येणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. मग हे किती येणार आहे, 2 इंटू डी एक्स अपॉन डी टी. दिस इज इक्वल टू डी वाय अपॉन डी टी. जरा परत एकदा प्रॉब्लेम मध्ये बघा, एखादी व्हॅल्यू आहे अजून तिथं. द मॅन वॉक्स टुवर्ड्स ए लॅम्प पोस्ट ऑफ हाईट ऍट द रेट. म्हणजे याचा चालण्याचा रेट त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच त्यांनी दिलेलं आहे डी वाय अपॉन डी टी. ते किती सांगितलंय, 3/4 सांगितलंय मीटर पर सेकंद. मग ही व्हॅल्यू आपल्याला इथं वापरावी लागेल. मग डी वाय अपॉन डी टी किती आहे, 3/4. ते याच्यामध्ये वापरूया. देअरफॉर 2 इंटू डी एक्स अपॉन डी टी. दिस इज इक्वल टू 3/4. दोन इकडे डिव्हाइड करा म्हणजे तुम्हाला मिळेल डी एक्स अपॉन डी टी इक्वल टू 3/8 मीटर पर सेकंद. मग डी एक्स अपॉन डी टी मिळालं. कोण आहे बघा बरं, एक्स. इथं आहे एक्स. एक्स म्हणजे शॅडो. तर ती शॅडो कोणत्या रेटनं शॉर्टनिंग होईल ते तुम्हाला आता मिळालं. आता त्यांनी दुसरं काय विचारलंय बघा या ठिकाणी, द टीप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग म्हटलं. मग शॅडोचं जे टीप आहे ते टीप म्हणजे पॉइंट सी आहे. मग हा टीप तुम्हाला या पॉइंट बी पासून मेजर करावं लागेल. बघा लक्षात येते का, म्हणजे तुम्हाला आता काय घ्यावं लागेल, डी एक्स अपॉन डी टी म्हणजे ह्याचा चेंज होण्याचा रेट, शॅडोची लेंथ कमी होण्याचा रेट, आणि डी वाय अपॉन डी टी पण घ्यावा लागेल. कारण हा मनुष्य जो आहे तो इकडं वॉकिंग करणार आहे टुवर्ड्स लॅम्प पोस्ट. त्यामुळे हे डिस्टन्स पण कमी होत जाणार. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींवरती हे टिप अवलंबून राहणार आहे. बघा आता कशा पद्धतीनं मांडावं लागेल आपल्याला. हा फर्स्ट पार्ट झाला त्याचा. इथे एक आन्सर तुम्हाला मिळालेलं आहे. सेकंड आन्सर पण काढूया आता त्याचं. नाउ द रेट at which tip of the shadow is moving is equal to dx upon dt plus dy upon dt. हे घ्यावं लागेल. मग याच्यामधलं dx अपॉन dt आपण आता काढलेलं आहे 3/8 प्लस dy अपॉन dt त्यांनी दिलेला आहे बघा इथे 3/4. असेल. आता या दोघांचा लसावी येणार 8. इथं तुम्हाला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे इथे येणार 3 प्लस 6 दॅट इज इक्वल टू 9/8. त्यांनी युनिट वापरलेलं आहे मीटर पर सेकंद. मग हे झालं रेट ऍट विच टिप ऑफ शॅडो इज मुव्हिंग. आणि इथं आपण मगाशी एक रेट काढलेला आहे, द रेट ऍट विच हिज शॅडो इज शॉर्टनिंग. ते पण मी इथं मांडून घेतोय शेवटी. म्हणजे दोन्ही उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळतील. इट इज इक्वल टू, तो रेट किती आलाय बघा बरं मगाशी,
तो रेट आलेला आहे 3/8 मीटर पर सेकंड. ही त्याची दोन आन्सर्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A ladder 10 meter long is leaning against a vertical wall. या पद्धतीने शिडी दाखवलेली आहे. 10 मीटर लांबी सांगितलेली आहे त्याची आणि ही अशा पद्धतीनं ह्या भिंतीला लावलेली आहे म्हणून सांगितले. If the bottom of the ladder is pulled horizontally away from the wall at the rate of 1.2 meters per second. हे जे लोअर एंड आहे त्या लॅडरचं ते इकडं ओढलेलं आहे. ते ओढण्याचा रेट त्यांनी दिलेला आहे 1.2 मीटर पर सेकंद. साहजिकच काय होणार, हे जसं तुम्ही इकडं ओढाल तसं हे जे त्याचं टॉप एंड आहे ते खाली येणार. फाइंड हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन द वॉल. हे खाली येण्याचा रेट विचारलाय. व्हेन द बॉटम इज 6 meters अवे फ्रॉम द वॉल. हा बॉटम हा या वॉल पासून 6 मीटर इतक्या अंतरावरती आहे म्हणून सांगितलं. बघा प्रश्न कसा विचारलाय ते. आता डायग्राम मध्ये बघा काय काय कन्सिडर करतोय. असं कन्सिडर करतोय ट्रायंगल एबीसी म्हणजे ए सी. हे काय आहे, इथलं लॅडर आहे, त्याची लांबी आहे 10 मीटर या पद्धतीनं. त्यानंतर ए बी हे वॉल कन्सिडर केलेलं आहे. डिस्टन्स बी सी कन्सिडर करतोय एक्स, ए बी कन्सिडर करतोय वाय, ए सी आहे 10 मीटर. बघा लक्षात येते का. आता त्यांनी इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली ऍट द रेट, म्हणजे ह्या पॉइंट सी ला इकडं ओढलेलं आहे या बाजूला या डिरेक्शन मध्ये. मग साहजिकच हे डिस्टन्स वाढणार, म्हणजे त्यांनी डीएक्स अपॉन डी टी तुम्हाला दिलेलं आहे. मग डीएक्स अपॉन डी टी ते सांगितलेलं आहे 1.2 मीटर पर सेकंद. आणि विचारले डी, साहजिकच काय होणार, हा पॉइंट ए ह्याचं जे अप्पर एंड असेल त्या लॅडरचं ते खाली येणार. साहजिकच ते वाय डिक्रीज होणार. त्यामुळे विचारलंय त्यांनी डी वाय अपॉन डी टी इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यांनी एक व्हॅल्यू सांगितले बघा इथं, एक्स इक्वल टू 6 मीटर. सगळ्यात शेवटी त्यांनी ती व्हॅल्यू तिथं दिलेली आहे. आता बघूया याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे राईट अँगल्ड ट्रायंगल आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, पायथागोरसचं प्रमेय वापरू शकताय. हिअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर. म्हणजे हे काय होणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100. त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया, म्हणजे मग ह्या बाकीच्या टर्म सगळ्या त्याच्यामध्ये तयार होतील. बघूया काय काय होते ते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे हे येणार 2x इंटू dx अपॉन dt प्लस 2y इंटू dy अपॉन dt. दिस इज इक्वल टू 100 ची डेरिव्हेटिव्ह हे 0 होणार. म्हणजे हे काय येणार, x इंटू dx अपॉन dt प्लस y इंटू dy अपॉन dt इज इक्वल टू 0. आता त्यांनी विचारलंय काय तुम्हाला, dy अपॉन dt विचारलेलं आहे आणि दोन व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. बघा dx अपॉन dt दिले, त्यामुळे हे माहिती आहे, हे काढायचं आहे मला. dy अपॉन dt एक्स दिलेला आहे म्हणजे हे पण दिलंय. मग राहिलं कोण, वाय राहिलेला आहे. तो वाय तुम्हाला काढावा लागेल. मग मी काय करतोय, ह्याला इक्वेशन नंबर 1 लिहितोय, ह्याला इक्वेशन नंबर 2 लिहितोय. व्हेन एक्स इक्वल टू 6 काय होणार बघा, इक्वेशन 1 मध्ये वापरा ते. 6 स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100. म्हणजे हे किती होणार, 36
प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 100, म्हणजेच वाय स्क्वेअर इक्वल टू 64 आहे ना. देअर फोर वाय इक्वल टू 8 मीटर आहे. म्हणजे तुम्हाला वाय ची व्हॅल्यू मिळाली. आता ह्या व्हॅल्यू सगळ्या इक्वेशन 2 मध्ये वापरूया. फ्रॉम इक्वेशन 2, इक्वेशन 2 मध्ये आता या व्हॅल्यूज वापरूया आपण. बघूया काय काय आहे त्याच्यात. आता इक्वेशन 2, एक्स ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 6 मीटर, वापरतोय तिथं 6. dx अपॉन dt दिलेलं आहे 1.2 मीटर, ते पण वापरतोय. प्लस y ची व्हॅल्यू 8 आत्ताच आपण फाइंड आउट केलेली आहे. आणि dy अपॉन dt हे मला फाइंड आउट करायचं आहे. तर हे सोडूया एवढं. बघा हे किती होणार, 6 इंटू 1.2 म्हणजे हे होणार 7.2 प्लस 8 इंटू dy अपॉन dt. This is equal to 0. Therefore, 8 into dy upon dt is equal to, हे 7.2 पलीकडे पाठवा, तिकडे गेल्यानंतर ते -7.2 होणार. Therefore, dy upon dt इक्वल टू 8 ने याला भाग घालवा, 8 9 72 होते, म्हणजे 0.9 मीटर पर सेकंद. हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते, तर ते टॉप एंड जे आहे त्याचं ते खाली येते. इट इज मुव्हिंग डाऊनवर्ड्स. बघा लक्षात येते का. आता त्यांनी प्रश्न कसा विचारलाय ते बघा. हे बघा इथं डायग्राम मध्ये पण दिसते, हे खाली येते असं, त्याची हाईट कमी 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 होत जाणार आहे, त्यामुळे ते मायनस साईन तिथं तुम्हाला दिसते. त्यांनी प्रश्न कसा विचारलाय, हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन. मग ते खाली येते, हाईट त्याची कमी होते, म्हणून ते निगेटिव्ह साईन आलेलं आहे. देअरफॉर शेवटी आन्सर लिहूया. टॉप ऑफ लॅडर is sliding down at the rate of 0.9 मीटर पर सेकंद. हे त्याचं आन्सर. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करेल, ते खाली मूव्ह होते, त्यामुळे हाईट त्याची कमी होते. एवढाच त्या निगेटिव्ह साईनचा अर्थ घ्यायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ वॉटर इज पोअर्ड इनटू एन इन्व्हर्टेड हॉलो कोन, तर डायग्राम काढून ठेवलेलीच आहे आधी. हुज सेमी व्हर्टिकल अँगल इज 30 डिग्री. बघा इथं असतो तो अँगल, याला सेमी व्हर्टिकल अँगल म्हणतात. हा सांगितलाय त्यांनी 30 डिग्री सांगितलंय. सो दॅट इट्स डेप्थ, त्याची जी डेप्थ आहे, मेजर्ड अलॉंग द ऍक्सिस, म्हणजे इथून खाली ही डेप्थ त्याची, इन्क्रीजेस ऍट द रेट ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंद. मग ह्याची जी डेप्थ आहे, आता याच्यामध्ये जर वॉटर जर भरायला तुम्ही सुरुवात केली, तर पाणी इकडून इकडं वरती असं वाढायला लागेल. त्याला त्यांनी काय म्हटले, ह्याची जी डेप्थ आहे ती डेप्थ वाढत जाते म्हटलंय. ठीक आहे, आपण याला एच कन्सिडर करणार आहे, हाईट कन्सिडर करणार आहे. आपण असं म्हणतो की पाण्याची उंची वाढत जाईल. ठीक आहे, त्याचा इन्क्रीज होण्याचा रेट दिलेला आहे 1 सेंटीमीटर पर सेकंड. फाइंड द रेट at which the volume of the water is increasing when the depth is 2 सेंटीमीटर. तर व्हॉल्यूम जे आहे वॉटरचं, ते कोणत्या रेटनं वाढेल असं त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग मी तर असं कन्सिडर करतोय की एका ठराविक इन्स्टंटला याच्यामध्ये जे पाण्याची लेवल आहे, ती लेवल मी अशी दाखवतो इथं. त्यावेळेची इथली रेडियस कन्सिडर करतोय स्मॉल आर, त्यावेळेची इथली हाईट एवढीच.
ती कन्सिडर करतोय एच, हे असं येईल. ठीक आहे, आणखीन काय काय त्यांनी दिलेलं आहे ते पण आपण त्याच्यामध्ये मांडूया. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा अँगल 30 डिग्री सांगितलाय. तुम्ही जर ही डायग्राम जर बघितली, फ्रॉम फिगर tan 30 डिग्री इक्वल टू, बघा बरं टॅन म्हणजे काय येणार, आर अपॉन एच येणार इथं. मग tan 30 ची व्हॅल्यू √3 येणार. या पद्धतीनं आता त्यांनी एच बद्दल सगळी माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिली, किंवा हे लिहून घेऊ सगळं जे काय दिलंय ते. डेप्थ वाढण्याचा रेट त्यांनी दिलेला आहे म्हणजे डीएच अपॉन डी टी, हे त्यांनी दिलेलं आहे 1 सेंटीमीटर पर सेकंद. tan 30 1/√3. काय तर व्हायला लागले, बिघडा लागले जरा अलीकडे सगळं जरा. tan 60 √3 आहे, tan 30 आहे 1/√3. डीएच अपॉन डी टी 1 सेंटीमीटर पर सेकंद दिले. फाइंड द रेट ऍट विच व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग म्हटले, म्हणजे डीव्ही अपॉन डी टी हे काढायचं आहे. त्यानंतर त्यावेळेची हाईट त्यांनी दिलेली आहे एच इक्वल टू 2 सेंटीमीटर, हे त्यांनी दिलेलं आहे. मग एक काम करूया, पहिल्यांदा व्हॉल्यूम तयार करून घेऊ आणि मग हे कशा पद्धतीनं फाइंड आउट करावं लागते, काय काय मॉडिफिकेशन करावं लागते ते बघूया. हा जो कोन सांगितलेला आहे याचा व्हॉल्यूमचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, 1/3πr²h, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये रेडियस बद्दल त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. मग एक काम करायचं, हे जे इक्वेशन आहे याला मी इक्वेशन नंबर 1 घेतो. ह्या इक्वेशन 1 वरून तुम्हाला आर इक्वल टू काय व्हॅल्यू मिळते बघा बरं, आर इक्वल टू एच अपॉन √3 ही व्हॅल्यू मिळते. एच ला इकडे पाठवा, ती व्हॅल्यू इथं वापरूया. 1/3 आर साठी लिहायचं आहे एच अपॉन √3 त्याचा स्क्वेअर इंटू एच. याचं सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने होईल बघा, पाय तसंच राहणार इथं. 1/3 इथं स्क्वेअर केल्यानंतर पण 3 येणार, 3 × 3 होणार 9. त्यानंतर हे एच स्क्वेअर आणि एच असं मिळून टोटल होणार ते h³. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया, कारण आपल्याला डीव्ही अपॉन डीटीच काढायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे काय होणार, हे डीव्ही अपॉन डी टी इक्वल टू हे π/9 तसंच ठेवतो. h³ ची डेरिव्हेटिव्ह येणार 3h² इंटू डीएच अपॉन डी टी. आता त्यांनी व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरूया आणि सिम्प्लिफाय करायचं आहे त्याला फक्त. देअरफॉर डीव्ही अपॉन डी टी इज इक्वल टू π/9. इथं सिम्प्लिफाय करून घेऊया, एकच मिनिट, तेवढं तरी कमी होत इथलं इथं. 3 × 3 = 9 होणार, म्हणजे इथे येणार π/3. त्यानंतर एच किती सांगितलेलं आहे 2, 2 चा स्क्वेअर करावा लागेल. डीएच अपॉन डी टी ते दिलेलं आहे त्यांनी 1, त्यामुळे काय फार विशेष असं काही करावं लागतच नाही याच्यामध्ये. हे किती होणार बघा बरं, 2 चा स्क्वेअर होणार 4, 4π/3 असं येणार. डीव्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे, सेंटीमीटर क्यूब मध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यांनी पर सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर युनिट्स आहेत.